मित्रो, आताच आपण उद्दीपित विभाव म्हणजे काय हे पाहिलं. आलंबन विभाव म्हणजे काय हे पाहिलं. विभावाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. एक आलंबन विभाव आणि दुसरं उद्दीपित विभाव. दुसरं उद्दीपित विभाव असे दोन प्रकार पडतात. आता याच उद्दीपित विभाव म्हणजे काय. आता रसपरिपोष अथवा अंतःकरणातील अभिप्रायाचा आविष्कार हाच कवीचा हेतू असल्यामुळे, आता पहा, रसपरिपोष अथवा अंतःकरणातील अभिप्रायाचा आविष्कार हाच कवीचा हेतू असल्याने तात्पर्य आपण असं मानू शकतो की त्याच वेळेस त्या ठिकाणी अलंकाराची रचना होते. त्याच वेळेस त्या ठिकाणी अलंकाराची रचना करावी लागते, तर आपल्या हाती माधुर्य लागतं. नाहीत अन्यथा तिथं काय होतं, मग ग्राम्यता येते आणि नाहीतर निरसता येते. कारण का जर हे आले, ग्राम्यता आणि निरसता आली, तर आपोआप त्या नाट्यवाङ्मयामध्ये दोष येतात. हे दोष टाळण्यासाठी आपणास त्या ठिकाणी रसपरिपोष करणं गरजेचं आहे. मग रसपरिपोष जर झाला नाही तर त्या ठिकाणी रसहानी होते. त्या ठिकाणी काय होत असते, रसहानी होते. म्हणून रुद्रट काय म्हणतो, ननु शब्दार्थो काव्यम. रुद्रट काय म्हणतो, ननु शब्दार्थो काव्यम. असे का त्यांनी काव्याचे लक्षण सांगितले. ननु म्हणजे खरोखर शब्दाने अर्थ म्हणजे काव्य. खरोखर शब्दाने अर्थ असले पाहिजे तरच ते काव्य होतं, अन्यथा ते काव्य होत नाही असं त्यांनी सांगितलं आहे. मग ते कसे असले पाहिजे, दोषरहित असले पाहिजे. ते कसे असले पाहिजे, दोषरहित असले पाहिजे, अलंकृत असले पाहिजे आणि रसयुक्त. सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे, रसयुक्त शब्दार्थ योजना म्हणजे काव्य. असे त्यांचे काव्य स्वरूप स्पष्ट केले आहे. राजशेखर यांनी तर रसाला काव्याचा आत्मा मानलेला आहे. राजशेखर यांनी रसाला काव्याचा आत्मा मानलेला आहे. शब्दार्थाचा यथोचित सहभाग म्हणजे साहित्य असे त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणूनच भामाची व्याख्या थोडंसं सांगायचं झालं तर शब्दार्थो संहितो काव्यम या व्याख्येच्या स्पष्टीकरणाने आपल्या सगळ्या गोष्टी समजून येत असतात. परंतु रसाची काव्याच्या आत्मपदी स्थापना करण्याचे श्रेय विश्वनाथांना दिले जातं. हे का तर विश्वनाथांनी वाक्य रसात्मक काव्य असं म्हटलेलं आहे. विश्वनाथाला काय भेटतं त्याचं श्रेय, विश्वनाथांनी वाक्य रसात्मक काव्यम असे म्हटले आहे. याचे कारणही त्यांनी दिलेले आहे की काव्याची सुस्पष्ट रेखी व्याख्या हीच आहे. काव्याची सुस्पष्ट आणि रेखी व्याख्या हीच आहे. विश्वनाथ म्हणतो वाक्य रसात्मक काव्यम का म्हणतो तर त्याच्या काव्य लक्षणात त्याने अन्य घटकांचा अगर रसपायांचा उल्लेख न करता, रसपोषांचा उल्लेख न करता काव्याचे प्राणभूत तत्व जो रस त्याच्याच फक्त उल्लेख या ठिकाणी विश्वनाथांनी केलेला आहे. म्हणून विश्वनाथाच्या व्याख्येचा आपण जेव्हा आढावा घेतो तेव्हा विश्वनाथाची व्याख्या वाक्य रसात्मक काव्यम अशी म्हटलेली आपण दिसतो. विश्वनाथ सोपी व्याख्या का सांगतो, विश्वनाथाच्या सोप्या व्याख्येचं काय रहस्य आहे याचा जेव्हा आपण आढावा घेतो तेव्हा आपणास सर्व गोष्टीची जाण होते. काव्य वाचनाने किंवा रसिक वाचकाला जी अलौकिक अशी भावनात्मक अनुभूती येते, जो सौंदर्य साक्षात्कार होतो त्यालाच रसात्मक अनुभूती म्हणायला काही हरकत नाही. बघा आता इथं अनुभूती, रसात्मक अनुभूती हा एक शब्द वापरलेला आहे. रसात्मक अनुभूती म्हणजे काय, विभावानुभाव व्यभिचारी संयोगाद्रस निष्पत्ती हा असं जेव्हा म्हणतो, जोपर्यंत समोर एखादा अभिनेता अभिनय करतो आणि ते अभिनय जेव्हा बसलेल्या प्रेक्षकाला किंवा रसिकाला समजत नाही, त्याचा आस्वाद मिळत नाही, त्याच्या मनातील भावना जागृत होत नाहीत, तोपर्यंत रसनिष्पत्ती होत नाही. म्हणून लौकिक आणि अलौकिक पातळीवरील अनुभव व्यक्त करण्यासाठी जेव्हा कवीच्या प्रतिभास्पर्शाने ते व्यक्त होतं
अलौकिक बनून रसिकाच्या चित्तवृत्तीच्या ठिकाणी आस्वाद निर्माण करतात, तेव्हा त्याला रसत्व प्राप्त होतं. उदाहरणार्थ राग आहे, द्वेष आहे, प्रेम आहे, मत्सर आहे, क्रोध आहे. हे मानवी विकार लौकिक जीवनात सहज रूपाने दिसतात. पण ते लौकिक जीवनात असणारे जेव्हा तेच राग, लोभ, द्वेष, प्रेम, मत्सर, क्रोध हे जेव्हा अलौकिक रूपाने रस रूपाने प्रत्ययाला येत नाहीत, कवीच्या प्रतिभा स्पर्शाने काव्य किंवा नाटकात त्यांना आस्वादता लाभत नाही, तेव्हा रस निष्पत्ती होत नाही. ते नाटकात किंवा कवीच्या प्रतिभा स्पर्शाने ते आस्वाद्य होणं गरजेचं असतं आणि सहृदय रसिकांना यापासून अपूर्व असा आनंद प्राप्त होणं गरजेचं असतं. तेव्हाच रसनिष्पत्ती होते. हाच रसास्वाद होय. रसास्वाद म्हणजे काय? हाच रसास्वाद होय. सर्वच कलाचे उद्दिष्ट रसप्रतीत अथवा सौंदर्य प्रतीत हेच असल्याने रस हा काव्याचा आत्मा हे तत्व सर्वमान्य झालेले आहे. सर्वच कलाचे उद्दिष्ट रसप्रतीत हेच आहे. म्हणून सौंदर्य प्रतीत हेच असल्याने सौंदर्य प्रतीत होण्यासाठी रसनिष्पत्ती होणं गरजेचं आहे. म्हणून रस हा काव्याचा आत्मा आहे हे तत्व सर्वमान्य झालेलं आपणास दिसून येते.